भाजपपासून संविधानाला धोका आहे आणि अकोला मतदारसंघामध्ये भाजपला विजय करण्यासाठी उमेदवार द्यायचे. मागच्या 2 टर्ममध्ये लोकसभेच्या मुस्लिम उमेदवार देऊन मताची विभाजणी करून भाजपला विजय करण्याचं काम काँग्रेसनं केलं. तर की महाविकास आघाडीनं बाळासाहेबांना बरोबर घेण्याची ही जी चर्चा आहे, हा जो खोटारडेपणा आहे, हा ही जो थापेपणा आहे, ही जी भामटेगिरीपणा आहे, ही जी बदमाशी आहे, यावरून एकच मी म्हणू शकतो की लबाड लांडगं ढोंग करतं, लगीन करायचं स्वांग करतं. ही म्हण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाआघाडी बाळासाहेबांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीचं जे नाटकं आहे यांच्यासाठी तंतोतंत लागू पडतं आहे. काय म्हणाय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, पण अतिशहाणी त्याची गाडवी रिकामी असं म्हणावं लागेल. नवीन मन सुषमा अंधारे यांच्यामुळे सुरू करावं लागेल. तिचं महामानवाच्या नातूला ती शहाणपण द्यायला लागली. अतिशहाणा त्याची गाडवी रिकामी. उद्यापासून हे मन मराठीमध्ये सुरू करायला काय हरकत नाही. ते आता आमच्याच खांद्यावरती आमची पालखी. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने बाईला स्त्रीला अधिकार दिला ना. तू नवऱ्याचं नाव लावायचं का माहेरचं नाव लावायचं, काय लावायचं हे ठरवण्याच्या अधिकाराची सुद्धा ती खिल्ली उडवती तू. म्हणजे महिलांना बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेला तुलासुद्धा तूही लाभ घेते ना ती. पीठ पर खंजीर कुपसने वालों को हम फुटबॉल समझ के ठुकराएंगे नहीं, सिर्फ कमर में लात मारकर पिटाई करेंगे. समझो ये बात सुषमा, समझो. और हम everyone please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज 2 एप्रिल 2024 आपण या ठिकाणी आपल्यासोबत आहेत माननीय प्रबुद्धजी साठे, जे चलो बुद्ध की ओर या संकल्पनेला घेऊन या महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमाने काम करत आहे. आणि सध्याची जी काय राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीच्या विश्लेषणासाठी आपण त्यांच्यासोबत एक अतिशय महत्त्वाची चर्चा करत आहोत. आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, या पक्षाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 उमेदवार जाहीर केलेले आहेत. आणि ते अत्यंत महत्त्वाचे उमेदवार आहे. त्यामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि आपण बघितलं की अकोल्यामध्ये अभय पाटील या व्यक्तीला काँग्रेसने उभं केलं आहे, काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे. तर त्या संदर्भात आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसं की सुषमा अंधारे यांनी काही वक्तव्य केलेलं आहे, पालखीचे भोई असं काहीतरी म्हटलेलं आहे, त्या बाबतीत चर्चा होणार आहे. त्यानंतर संग्राम पाटील यांनीसुद्धा लंडनवरून ज्ञान पाजळलं आहे. त्यांनीसुद्धा बाळासाहेबांना वंचित बहुजन आघाडीला जाहिराती करतात अशा प्रकारचं खोचक असं वक्तव्य केलेलं आहे. बरोबर सुषमा अंधारेने जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल आपण बोलूयात. सर जय भीम, तुमचं स्वागत आहे सम्यक क्रांती चॅनलमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम जय भारत. आपण जे आजचे मुद्दे चर्चेला घेत आहोत त्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाळासाहेबांनी काँग्रेसच्या 7 उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आणि त्यांच्याबरोबरची जी काही युती आहे त्या युतीमध्ये सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. तर आपण बघितलं की बाळासाहेबांनी जे 11 उमेदवार जाहीर केले वंचित बहुजन आघाडी, स्वतः बाळासाहेब आंबेडकर उमेदवार आहेत काँग्रेसचे अकोल्यामधून. हे जग जाहीर आहे गेले अनेक वर्ष की बाळासाहेब त्या ठिकाणी उमेदवारी देतात, तिथूनच लढतात आणि तो त्यांचा बालेकिल्ला आहे. असं असतानासुद्धा काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून त्यांनी नेमकं काय दर्शवलेलं आहे, त्यांना काय मेसेज द्यायचा आहे? प्रथमतः एक लक्षात घ्या की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांना ही सनसनीत चपराक आहे. काय अकोल्यामध्ये भाजपला काँग्रेसनं मागचा जे 2 टर्म आहे
भाजपला संविधान वाचवण्यासाठी आघाडीत सामील व्हा अशी सगळ्या लोकांची भूमिका आणि आपले बे अर्धगाबळे आमचे बे जे काय पेड पत्रकार आहे आमचे ते बे निष्क्रिय आणि उदासीन ते विचारवंत की प्रस्थापिताचे दावणीला गेलेले विचारवंत आमच्यातले काय पत्रकार आणि अनेकांचे मीडिया प्रस्थापित बदमाश मीडियासुद्धा बोलते की बाळासाहेब भाजपला तुम्ही उमेदवार उभा केले तर भाजपच्या विजयाची वाट मोकळी केली ते मग अकोल्यामध्ये मागच्या आताच नाही आता जो उमेदवार उभा केलेला आहे तो काय जिंकण्यासाठी केलेला आहे का तर भाजपला विजय करण्यासाठी त्या पाटलाची उमेदवारी आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी आणि भाजपला विजय करण्यासाठी आताची उमेदवारी दिलेली आहे म्हणजे संविधान वाचवण्याची भूमिका घेणाऱ्या असं संविधान वाचवण्याची भूमिका प्रामाणिक वाटते का तुम्हाला भाजपपासून संविधानाला धोका आहे आणि अकोला मतदारसंघामध्ये भाजपला विजय करण्यासाठी उमेदवार द्यायचे मागच्या 2 टर्ममध्ये लोकसभेच्या मुस्लिम उमेदवार देऊन मताची विभाजणी करून भाजपला विजय करण्याचं काम काँग्रेसनं केलं भाजपनं बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव नाही केला तर काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार देऊन भाजपला विजय करण्याचं काम केलं हे जर असेल तर मग संविधान वाचवण्याची तुमची भूमिका ही बदमाश नाही ही भामटेगिरीची भूमिका नाही तुमची ही संशयास्पद भूमिका नाही तर मी आता बाळासाहेब आंबेडकरांनी जी त्यांच्या 7 जागेला जी पाठिंबा दिला आहे मग शाहू महाराज असतील का बाकीचे नागपूरचे असतील ही जी भूमिका आहे ती बाळासाहेबांना भाजपची बी टीम म्हणणाऱ्याला सनसनीत चपकार प्रामाणिकपणे भाजपचा पराभव व्हावा आणि महाविकास आघाडी तयार व्हावी अशी प्रामाणिकपणे इच्छा होती पण सन्मानजनक हे जे चर्चा सुरू आहे म्हणून टी व्हीला सांगतात मीडियाला खोटं बोलतात साधी चर्चासुद्धा होऊ दिली नाही वंचित आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं साध्या चर्चेचा विषयसुद्धा घटकसुद्धा बनवला हे सत्य आहे आणि मग मला याच्यानं वाटतं की महाविकास आघाडीनं बाळासाहेबांना बरोबर घेण्याची ही जी चर्चा आहे हा जो खोटारडेपणा आहे हा ही जो थापेपणा आहे ही जी भामटेगिरीपणा आहे ही जी बदमाशी आहे यावरून एकच मी म्हणू शकतो की लबाड लांडगं ढोंग करतं लगीन करायचं स्वांग करतं ही म्हण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाआघाडी बाळासाहेबांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीचं जे नाटकं आहे यांच्यासाठी तंतोतंत लागू पडतं आहे लबाड लांडगं ढोंग करतं लगीन करायचं स्वांग करतं पण ही महाविकास आघाडीचा जो लांडगा आहे ही लगीन बी करत नाही आणि ही नुसतं ढोंग करतं आहे नुसतंच महाविकास आघाडी बाळासाहेबांना बरोबर घ्यायचं नुसतं ढोंग करते जनतेची दिशाभूल करते आणि त्यांचीच मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावरती हे ढोंगीपणाचं लक्षण आहे आणि ह्या ढोंगीपणाचा ह्या लबाडीचा अभ्यास न करता आमच्यातलेच काय पत्रकार आमच्यातले स्वयंघोषी विचारवंत आमच्यातलेच काय आमच्या बाळासाहेबांच्या ह्याच्यावरती टीका करतात मला सांगा आम्ही मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे हो काय म्हणायचे भाजप हा दगड आहे काँग्रेस वीट आहे भाजप नागनाथ आहे काँग्रेस सापनाथ आहे मला दगडापासून डोकं फुटतंय म्हणून वीट डोक्यात हाणून घ्या ही शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे हो हा मूर्खपणा आहे हा तर विटानं बी डोकं फुटणार आहे आणि दगडानं बी डोकं फुटलेलं आहे नागनाथानं डसलं तर लगेच जीव जाईल विष आणि सापाने डसलं तर थोडं दवाखान्यापर्यंत जिवंत राहतो एवढाच काँग्रेसचा फायदा होणार आहे पण दोघंही डसणारेच पक्ष आहे दोघंही आंबेडकर चळवळीला वंचित दलित मुस्लिम आणि बहुजनाला समाजाला डसणारेच पक्ष आहे दुसरा असा आहे की भाजप नको म्हणून काँग्रेसला उरावर बसवून घ्यायचं ही भूमिका आत्मघातकीपणाची आहे ही आत्मघात करायला लावता का आम्हाला आणि आत्मघातपणा हिता निर्भय बनव अभियान काय बोलत नाही हितं आमचे विचारवंत काय बोलणार हितं हे काय बोलणार अरे आपल्याला तुम्ही आता लबाड लांडगा ढोंग करताय आणि लग्न करण्याचं सांगत त्यातलं लबाड लांडगा म्हणजे नेमका कोण आहे लबाड जे लांडगे हे काँग्रेसवाले की ज्यांनी मला त्याचं एक उदाहरण त्याचं कोणी नाव आहे का विशेष व्यक्तिगत नाव नाही ही लबाड लांडगे जे बाळासाहेबांच्या आपण बघितलं की बाळासाहेबांवर
बाळासाहेबांनी एक उदाहरण सांगतो ना मी स्पष्ट एक. लबाड लांडग्याचं नाव घेतलं होतं. हो, हो. नाना पाटोलेच्या नाना पटोले. आता मला सांगा, विजय इंडिया आघाडीची बैठक झाली मुंबईमध्ये, त्यांचं इंडिया महाविकास आघाडीनं खरगेंना पत्र दिलं. बाळासाहेबांची इच्छाच नसती तर खरगेंना पत्र दिलं असतं का आघाडीत? इंडिया आघाडीच्या सामील झाले तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना काय सांगितलं? लबाड बघा, लबाड इथं कशा आहे. काय सांगितलं पत्रकारांना? की आम्ही बाळासाहेबांना निमंत्रण दिले असं सांगितलं. निमंत्रण दिलं नव्हतं वस्तुस्थिती. आणि दुसऱ्या थोड्याच दिवसापूर्वी पत्रकारांनी विचारला प्रश्न की तुम्ही बाळासाहेबांना निमंत्रण दिलं म्हणताय, प्रत्यक्षात तर निमंत्रण दिलं नाही, हे असं कसं काय? तेव्हा हेच वडेट्टीवार काय म्हणतात, विजयवार, की निमंत्रण इंडिया आघाडीचं निमंत्रण दिलं का सत्यनारायणची पूजा आहे काय? ही ढोंगीपणा नाही, ही लबाडीपणा नाही. आणि एका बाजूनं ते संजय राऊत, की त्या सुषमा अंधारे म्हणतात बाबा संजय राऊत हे ह्याच्या शिवसेनेच्या चिलकत आहे, पण तिचा नवरा म्हणतो संजय राऊत गांजावाला. मी म्हणत नाही, माझी भूमिका नाही. तिचा नवरा वैजनाथ वाघमारे संजय राऊतचा उल्लेख करताना गांजावाले संजय राऊत असे म्हणतात. ते काय ते एका बाजूला इकडं 5 ते 6 जागा बाळासाहेबांना दिलेत. बाळासाहेबांना दुसऱ्या बाजूला वंचित आघाडीच्या अकोल्यामध्ये बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं षडयंत्र चालवतो. बाहेर चर्चा करायची आघाडीची आणि आत बाळासाहेबाला पाडण्याचा षडयंत्र करायची. ही पाठीत खमजी खुपसण्याची भूमिका नाही का? ही लबाडे आहे. तसेच नाना पटोलेवर पागावला होता. नाना पटोले तर आता भाजपचे पहिले भाजपमधूनच काँग्रेसमध्ये आलेत ते, तर भाजपचा गुणधर्म असणार थोडा. हां, भाजपमधून काँग्रेसमध्ये आले ते, त्याला भाजपची चमचेगिरी करणार ना, स्वाभाविक आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे. भाजपची एजंटी करून ते पुन्हा काँग्रेसला सुद्धा धोका देण्याचं काम करायला लागले. ते वंचित आघाडीला ही लबाड आहे. त्याच्यामुळं हे काँग्रेसवाले, हे शिवसेनेवाले, हे राष्ट्रवादीवाले हे लबाड लांडगे आहेत आणि ते बाळासाहेबांच्या बरोबर आघाडी करण्याचं ढोंग करत आहे आणि लगीन करण्याचं युती निवडणुकीला भाजपला संविधान वाचवण्यासाठी आपण भाजपचा पराभव करू असं ही लगीन करायचं स्वांग करतात. ही लबाडाचं राजकारण आहे, ही खोटारडेपणा आहे, भामटेपणा आहे. ही आता मतदारानं, ही वंचित बहुजनानं चांगलं ओळखलेलं आहे की दुर्दैव आमचा आज आम्हाला असं वाटतं की बाबांनो, आमचे जे काय पत्रकार बाळासाहेबांना ते काय व्हिडिओ बनवून पाठवायला लागले की तुमची भूमिका चुकीची आहे, की बाबा तुम्ही काही कोण असं खुले पत्र पाठवतात, काय अनावृत्त पत्र पाठवतात, काय हे पडतात. परंतु आपल्याला टेळणी पथक बनावं सांगितलेलं आहे. दुसऱ्याच्या घरावर वसरीवर बसायला सांगितलं नाही आपल्याला. आम्ही वाघ आहोत हो. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या नादाला. आम्ही आंबेडकरवादी वाघ आहोत. ह्या प्रस्थापिता, ही महाविकास आघाडीच्या प्रस्थापिताच्या त्यांच्या चमच्याच्या ह्या कोल्यांच्या नादी लागून अपप्रचाराला बळी पडू नका. तुमच्या माहिती सांगतो, एक म्हण आहे, दिलदार शत्रू असावा पण कपटी मित्र नसावा. इथं बाळासाहेबांसमोर अशी परिस्थिती येऊन बसली की शत्रू तर कपटी आहेच, शत्रू तर विकृत आहेच, पण ज्यांनी मैत्रीच्या नावाखाली हात पुढे केला ती मित्रसुद्धा कपटी आहे. मग शत्रू बी कपटी आणि मित्र बी कपटी. आणि ह्या कपटी मित्राच्या अपप्रचाराला बळी पडणारे आमचे सगळे सोयरे, आमचे रक्ताचे लोक, आमचे आंबेडकरी चळवळीचे नातं सांगणार लोक, ते बाळासाहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतात. आंबेडकरी चळवळीचे काही विद्वान आहेत, त्यांना असं वाटतं की बाळासाहेबांनी जे काही सीटं देतात त्यांना वंचितला, त्यावर तडजोड करून काँग्रेसबरोबर युती करावी असं काही अतिशय खूप ज्ञानी असणारे लोक आहेत, पंडित लोक आहेत आपल्याच चळवळीचे. तर त्यांचं असं म्हणणं, तर तुम्हाला काय वाटतं? ते सारे मला वाटतं की ते अर्धगाबोळे आहेत. वस्तुस्थिती का आहे, खरी परिस्थिती का आहे हे त्यांना माहीत नाही. आणि भाजप नको म्हणून काँग्रेसच्या मागतकऱ्याचं राजकारण करायचं आहे का, असं त्यांना म्हणायचं आहे का, लाचारीचं? अहो, महाविकास आघाडीच्या बनवण्याच्या संदर्भात चर्चा करण्याची मीटिंग जेव्हा आतमध्ये असते तेव्हा वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दरवाजाच्या बाहेर चिपलीसमोर उभा केलेला आहे. म्हणजे आजही आम्ही प्रस्थापितानं टाकलेल्या उष्ट्या पत्रवाळीचं राजकारण करायचं का? आज आम्ही लाचारीचं राजकारण करायचं का?
आणि लाचारीचे राजकारण करण्याचा सल्ला देणारे, बाळासाहेबावर टीका करणारे, हे सुद्धा आम्ही बदमाशच म्हणतो. ही मागत करा त्यांच्याच पाठीवर त्यांची सुपारी घेऊन बोलायला लागला का? काँग्रेसची सुपारी घेऊन आमचे विद्वान बाळासाहेबावर बोलायला लागले. काँग्रेसची चमचे राष्ट्रवादी, शिवसेनेची, महाविकास आघाडीची दलाली आणि चमचेगिरी करून, हमाली करून, सुपारी घेऊन तुम्ही बाळासाहेबावर बोलण्याच्या आवावर आंबेडकरवादी चळवळीचं, स्वाभिमानाचं राजकारण आपल्याला वाढू द्यायचं का न गं? का आलटून पालटून काँग्रेस, एकतर भाजप आलटून पालटून काँग्रेस असावं, नाहीतर काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच लोकशाही राजकारण फिरवायचं का? तिसरं आंबेडकरी चळवळी निर्माण होऊ द्यायची आहे का नाही? आणि एक सांगा, संविधानपासून, भाजपपासून संविधानाला धोका आहे हे सत्य आहे. तसंच काँग्रेस संविधानाची अंमलबजावणी करण्यास नालायक आहे, महानालायक आहे. याच्यावरही बोला ना, याच्यावर सुद्धा निर्भया पत्र लिहा, याच्यावर सुद्धा चर्चा करायला पाहिजे ना. संविधानाची जास्तीत जास्त तोडफोड कोणी केली तर ती काँग्रेसने केली. हे कळायला पाहिजे ना. हे सुद्धा कळायला पाहिजे. खाजगीकरण आणलं, हे सगळं आणले ना. काँग्रेस सुषमा अंधारे यांनी जे काही वक्तव्य केलं आहे, पालखीचे भोई, आणि त्यांनी एक प्रकारे शाल जोडातून मारल्यासारखं केलेलं आहे. ते जे काय वक्तव्य केलेले आहे त्या बाबतीत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणखी एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मी आता सुषमा अंधारे आता याच्यावर या विषयावर बोलण्यापेक्षा मी शिळाकडीला ऊत आणण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तरीसुद्धा सुषमा अंधारे हे पीठमागी महिला, मी तिला सुषमा ताई जी म्हणतात, सुषमा ताई अंधारे, मी ताई म्हणणार नाही. याचं कारण असं आहे, मी महिलांचा सन्मान करणारा माणूस आहे, पण सुषमा अंधारे यांना सुषमा ताई म्हणणं ही अनेक माझ्या ताईचा, बहिणीचा अपमान आहे, लक्षात घ्या. आणि ती बाईसुद्धा म्हणून माझी इच्छा नाही, कारण बाई ह्या शब्दालासुद्धा, ह्या व्यक्तीला सुद्धा आम्ही इज्जत देतो, सन्मान देतो. महिलांचं नेतृत्व, कर्तृत्व, स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती राष्ट्राला उद्धारी, असं आमचं म्हणणं आहे. म्हणून बाया आणि ताईसुद्धा म्हणण्याच्या योग्यतेच्या सुषमा अंधारे नाही. ह्यामधलं जे तुम्ही काय समजायचे ते समजा. आणि आमच्याच पिठावर जगणाऱ्या, आमच्या चळवळीत त्यांचं पोटपाणी भागलं. सुषमा अंधारे आंबेडकर चळवळीत येण्याच्या अगोदर कोण झिरो होतं, कुत्रंसुद्धा कोण विचारत नव्हतं सामाजिक जीवनात, सर्वांच्या जीवनात. आंबेडकर चळवळीच्या स्टेजवर प्लॅटफॉर्म वापरला, मोठमोठी पैसे घेऊन, पाकिटे घेऊन मोठ्या झाल्या. आणि नंतर शरद पवार एका मताच्या नसून 12 मताचे म्हणून त्यांच्यावर टीका केली. त्यांचं लक्ष वळवून गेलं, पुन्हा शरद पवाराकडे गेल्या. आणि त्यातून परत पुन्हा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंना म्हातारडे थरडा म्हणणाऱ्या, आणि बजाव पुंगी मागच्या निवडणुकीला 2009 आदित्य ठाकरेच्या वरळीच्या मधला टीका केली की बजाव पुंगी असं काहीतरी बोलल्या. आणि उद्धव ठाकरेला त्या दहीहंडीमध्ये तू खाली उभा राहा आणि तुझ्या पोराला उभा कर वर, दहीहंडी बोलल्यात ना. टीका करणारे म्हणते, मला उद्धव ठाकरे साहेबांची कीव येते की तुम्ही आमच्याशी गद्दारी करणारी बाई तुमच्यात आलेली आहे, आणि ती गद्दार तुमच्याशी गद्दार झालेल्या एकनाथ शिंदे गटाला टीका करते. एक गद्दार दुसऱ्याला गद्दाराला गद्दार म्हणते. ही महाराष्ट्रातला विनोदाचा भाग आहे. आणि का त्या बाईला इथले TV 9वाले, ABवाले, प्रस्थापित मनोवादी मीडिया का ती प्रसिद्धी देतात, का कव्हरेज देतात? ती ही येड्याचा बाजार सगळा आहे त्यांच्या ते. आणि मग मी म्हणतो, त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांनी तुमचं काय म्हटलं का, पालखीचे पालखीचे बोही. आता मला सांगा, ते काय म्हणले की त्यांनी शिवसेनेचे पालखीचे बोही होऊ नये, काँग्रेसचे पालखीचे बोही होऊ नये, राष्ट्रवादीचे पालखीचे बोही न होता संविधान वाचवण्यासाठी यावं. तू कोण सांगणार आहे बाई? तू काय शिवसेना, जशी काय ही शिवसेना संस्थापक सदस्यच आहे. बाळासाहेब ठाकरेबरोबर ही शिवसेना स्थापन करायला होती, प्रबोधन ठाकरेंच्या बरोबरच ही शिवसेना स्थापन करायला होती. मला वाटतं सुषमा अंधारे यांनीच बाळासाहेब ठाकरेला सल्ला दिला शिवसेना स्थापन करायला. म्हणजे शिवसेनेची स्थापनाच न केलेली अशा आविर्भावात सल्ला देते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आपल्याकडं म्हण आहे. मला माझी ती विद्यार्थी दशीपासून ओळखतो हो. ते नौटंकी, बंडलबाज, अभिनय, नाटकी, हे सगळं आहे. नौटंकी हे सगळं आहे. बेमान परवल, पण नौटंकीलाही धोकादायक आहे. आणि या नौटंकीनं आंबेडकर चळवळीला वापरून घेतलं ना. आणि आता मला काय सांगा, काय म्हणाय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
पण अतिशहाणी त्याची गाडवी रिकामी असं म्हणावं लागेल. नवीन मन सुषमा अंधारे यांच्यामुळे सुरू करावं लागेल. तिचा एवढा मोठा अतिशहाणपणा वाढला ती बाळासाहेबांना सल्ला याला. तुझी अवकात काय, तू बोलती काय, तूच शिवसेनेच्या वसरीवर आहे, तू शिवसेनेच्या वसरीवर होतो, तू भीमाची वाघीण म्हणून बघती. तू भीमाची वाघीण नाही, वाघिणीचं कातडं पांघरून तू शिवसेनेच्या वसरीवर आंबेडकर चळवळीला भुकणारी निघाली तू. हां, आणि आज भीमाची लेक म्हणते स्वतःला. भीमाची लेक म्हणून बाबा रे दादावर राजावर म्हणून आम्हाला फसवलं. आई हसली, आई बसली म्हणायची. आता आई हसायला लागली. आता तो आम्हाला आई बसली म्हणून टाळ्या वाजवल्या लोकांनी. ज्या लोकांनी सुषमा अंधारे मोठी मोठी पाकिटं आंबेडकर चळवळीत मोठे केलं त्यांना लाजा वाटायला पाहिजे. त्यांनी आता थोडा थोबाडीत मारून घ्या. हे काय कुणाला मोठं केलं आम्ही. आणि म्हणून आता ते काय आम्ही असं म्हणलं की बाबा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी जी म्हण आहे. आता सुषमा अंधारेच्या अतिशहाणपणामुळं आम्हाला आंबेडकर चळवळीला शहाणपण महामानवाच्या नातूला ती शहाणपण द्यायला लागली. अतिशहाणा त्याची गाडवी रिकामी. उद्यापासून हे म्हण मराठीमध्ये सुरू करायला काय हरकत नाही. ते आता आमच्याच खांद्यावरती आमची पालखी. आता आमच्या ऐकून घ्या, आमच्याच खांद्यावरती आमची पालखी. जरूर सुषमा अंधारेंनी शिवसेनेची पालखी व्हावी, जरूर काँग्रेसची पालखी व्हावी, राष्ट्रवादीची पालखी व्हावी. आता आमचा खांदाही आमचा असेल आणि पालखी बी आमची असेल. आणि ही आमच्या स्वाभिमानाची पालखी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. ते घेऊन जाऊन त्या पालखीला आम्ही सपोर्ट द्यायला पाहिजे. अंजलीताईंच्या बाबतीत सुषमा अंधारे यांनी अतिशय बेताल वक्तव्य केलेले आहे. अंजलीताई आंबेडकर हे आडनाव लावत नाही आणि मायदेव असं आडनाव लावतात. अशा प्रकारचं त्यांनी अतिशय विदारक असं विधान केलेलं. त्याबाबत तुमचं काय मत आहे? बघा, म्हणजे मी हिला सुषमा अंधारेंना मी ताई आणि बाई का म्हणत नाही याचं हे कारण आहे. किती विकृत बघा. एक बाई एका महिलेवरती काय बोलते आणि ते बाबासाहेबांच्या घराण्याच्या बोलते आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने बाईला स्त्रीला अधिकार दिला ना. तू नवऱ्याचं नाव लावायचं का माहेरचं नाव लावायचं, काय नावायचं हे ठरवण्याचा अधिकाराची सुद्धा ती खिल्ली उडवती तू. म्हणजे महिलांना बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेला तुलासुद्धा तूही लाभ घेते ना. ती कुठं नवऱ्याचं नाव लावती. तिच्या नवऱ्याचं काय, सुषमा अंधारे तिचं नाव नाही. तिच्या नवऱ्याचं नाव सुषमा वैजनाथ वाघमारे असं पाहिजे होतं नाव. लावती का सुषमा वाघमारे म्हणतो का आपण सुषमा अंधारे. ह्या ज्या प्रेस मीडिया देतात सुषमा वाघमारे म्हणता का सुषमा अंधारे म्हणता. ती नवऱ्याचं बी लावत नाही ना. बरं, ती बापाचं बी नाव लावत नाही. बापसुद्धा तिच्या आईला स्वतःचं का गुत्ते का कुत्ते असं आडनाव आहे. मला तेच फारसं येत नाही. बाप तिच्या आईला आडनाव लावू देत नाही. तिला का ती आईच्या बापाचं म्हणजे आजोळाचं नाव लावते अंधारे. मग आता ती का लावते, काय गौडबंगाल आहे तिला वैयक्तिक तिच्या जीवनामध्ये जायचं नाही. पण एक आहे, जर सुषमा अंधारे आमच्या जीवावरती अगं बाये घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ असे त्यावेळेचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता तिथं पीठ मागाय गेली तू, आम्ही नाही गेला. आमचे आता एवढं पीठ आमच्याजवळ आहे काय. ती आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आणि तुझ्या सहित साऱ्यांना पीठ पुरवण्याची ताकद आता आंबेडकर चळवळीमध्ये आलेलं आहे. आणि तू काय पीठ मागत तिकडे गेली. आणि ते काय एकच्या पुढं लक्षात घ्या. आत्ता आंबेडकर चळवळीच्या किंबहुना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर अतिशहाणपणा करायला लागली, टीका टिप्पणी करायला लागली, आंबेडकर चळवळीच्या बद्दल टीका टिप्पणी करायला, ज्यानं तुला जगवलं, ज्यानं वाढवलं, ज्यानं मोठं केलं त्याच्यावर जर तू टीका करत असेल तर सुषमा अंधारे यांच्या अंधारातले कारनामे मला बाहेर काढावं लागतील की जे माझी मुळीची इच्छा नाही. व्यक्तिगत जीवनात जाण्याची माझी मुळीच इच्छा नाही. आणि आणखी तिनं लय शायरी मारायला तीच वरदार आहे. शायरी पहिल्या अगदी वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्ही एकत्र होतो. शायरी मारायची, रडायची, नाटके करायचं. ही लय मोठं नाटकेपणा, फार नाटकी, एकदम नाटकी बाई. आणि मग मी त्यानं काय म्हटलं की बाळासाहेब आंबेडकर काय तेव्हा पत्रावर काय म्हणले, हमें दिल दिया दिलदार समझ के, तुम्हें ठुकराया फुटबॉल समझ के. अगं बाये, हमारे पीठ पर खंजीर कुपसने वालों को हम
फुटबॉल समझ के ठुकराएगी नहीं, सिर्फ कमर में लात मारकर पिटाई करेंगे। समझो ये बात सुषमा, समझो। और हम अम्बेडकरवादी प्रस्तापित के पैर पड़ने वालों में से नहीं है, प्रस्तापित के पैर पड़ने वाले से वालों में से मैं नहीं, प्रस्तापित के सामने झुकने वाले, प्रस्तापित के सामने झुकने वालों से नहीं, प्रस्तापिता के पैर पड़ने वालों में से नहीं, तर प्रस्तापित के सिर पर पैर रखकर स्वाभिमानी राजनीति करने वाले में से रहे। सुषमा अंदरे, तुम क्या जानेगी? तू तो, तेरी तो खुद की पहचान ही नहीं। भाषण देकर रेशन कमाने वाले, तुझे क्या जाने? राशन कमाने वाले तुझे अवकात ही क्या? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे स्वाभिमानी राजकारणाचा आविष्कार आहे, त्याच्यावर टीका करण्याचं सुषमा अंधारेंनी बंद करावं। तू बाय मोठी हो, शिवसेनेचं कार्याध्यक्षपद तुझ्याकडे घे। संविधान वाचवण्याच्या नावाखाली संविधानाचं शिवसेनेचं कधी मानत होती का संविधानाला? याचा अभ्यास करा। बाकीच्या टीका टिप्पणी संविधानाच्या ही जे आवलं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे संविधान, आता मला सांगा संविधानाच्या नावात संविधान मान्य होतं बाळासाहेब ठाकरे ना? कितीतरी विखारी टीका केलेली आहे। अहो निवडणूक आयोगानं त्यांची शिवसेनेच्या अंतर्गत निवडणूकसुद्धा होत नव्हती, ते संविधान विरोधी होतं का नव्हतं? होतं। निवडणूक आयोगाने फटकारल्यामुळं त्यांना कार्याध्यक्षपद निर्माण करावं लागलं। ह्या साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मी बोला। आणि दुसरं असं मला म्हणायचं, हे जे म्हणतात का नाही संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी यावं, संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये यावं, ही त्यांची लाबाडी तर आहेत, ही त्यांची भामटेकरे आहेत, तरीसुद्धा भाजपचा पराभव होण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित महाविकास आघाडीबरोबर प्रामाणिकपणे आघाडी करण्याची, तसे खरगे साहेबांना पत्र दिलं होतं, तसं त्यांच्या अनेक ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं पण जागा वाटवा, तुम्ही जागा कोण देणार हो? आता ते काय म्हणतात की वंचितमुळं आमचे काँग्रेसचे उमेदवार पडले। आता मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसमुळं वंचित उमेदवार पडले असं होत नाही का? एक भाजपला वाचवायचं, भाजपपासून जर संविधान वाचवायचं असेल आणि खरंच संविधान वाचवण्याची त्यांची मनापासून इच्छा असेल, तर त्यांनी आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने खंबीरपणे ताकद उभा करावी आणि संविधान वाचवावं। अहो संविधान काय वाचवायचं? ह्यांना घराणेशाहीची सत्ता वाचवायची आहे। संविधान नाव नुसतं आहे, संविधान वाचवण्याची ताकद आंबेडकरवादी चळवळीमध्ये आहे। आणि म्हणून संविधान वाचवायचं असेल तर आंबेडकरवादी चळवळीचा राजकारणामध्ये प्रभाव वाढला पाहिजे, ही राजकारणाची गरज आहे, लक्षात घ्या। आंबेडकरवादी चळवळीचा स्वाभिमानी राजकारण वाढलं पाहिजे, ही लोकशाहीची गरज आहे, ही संविधानाची गरज आहे, ही येणाऱ्या भावी पिढीची गरज आहे, ही गरीब वंचिताच्या पुढच्या पिढीची गरज आहे। म्हणून बाळासाहेबांची भूमिका अतिशय योग्य आहे। कुणी किती बी टीका करू द्या, किती बी टीका करू द्या, पण बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे। आता कसं झालं आहे, प्रस्थापित पक्ष आणि नेते विरुद्ध मतदार अशी लढाई आहे, आणि प्रस्थापिताचे पक्ष आणि नेते आणि त्यांचे काय आमच्यातली चमचे ह्यांनी बाळासाहेबाला घेरलेला आहे। पण संपूर्ण वंचितमधला, मग गरीब मराठामधला, गरीब ओबीसीमधला, गरीब धनगरामधला, गरीब आदिवासीमधला, गरीब मुस्लिममधला, गरीब शेतकरी, गरीब मातंग चर्मकार, गरीब वंचित जो मतदार आहे तो बाळासाहेबांच्या बरोबर आलेला आहे। बाळासाहेबावर विश्वास ठेवत आहे, बाळासाहेबांवर वंचितला पाठिंबा देण्याची आज मानसिकता आहे, आणि म्हणून सो वळण्याची ताकद आज हीच आहे। मला सांग काय अवकात आहे? तुमचे शिवसेना फुटलेला पक्ष, काँग्रेससुद्धा संपत आलेला पक्ष आहे, राष्ट्रवादीसुद्धा सुपला। मला सांगा संविधान वाचवण्यासाठी ह्यांच्याबरोबर आघाडी केली, धरून चला। उद्या शिवसेनेनं भाजपबरोबर युती केली, संविधान वाचवणार कसं? उद्या काँग्रेसचा आमच्या वंचिताच्या ताकदीवर निवडून गेला खासदार आणि तो भाजपच्या गळाला लागला, संविधान वाचवायचं काय करायचं मग? उद्या राष्ट्रवादीचा अजितदादा गेला हो काकाला फसवून, धोका देऊन, उद्या राष्ट्रवादीचे आमच्या वंचितच्या जीवावर काय खासदार निवडून आले आणि ते तर भाजपच्या गळाला लागले, तर संविधान कसं वाचवायचं? हे आम्हाला बाळासाहेबांना सल्ला देणारे विचारवंत सांगू शकतील का? नाही ना। त्याच्यामुळं ह्यांचा स्वतःचा पक्ष वाचवण्याची धडपड याला करायची आहे हो।
संविधान द्या सोडून ह्यांना स्वतःचा राजकीय पक्षाचं अस्तित्व वाचवायचं असेल तर बाळासाहेबांना बरोबर घेऊन ठेवल्याशिवाय पर्याय नाही. पण आता आम्ही आता तो विषयच कट केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी तिसरा पर्याय, तिसरी राजकीय शक्ती, वंचिताची निर्णायक आणि योग्य राजकीय शक्ती निर्माण केलेला आहे. त्यांच्याबरोबर मराठा येत आहे, त्यांच्याबरोबर ओबीसी येत आहे, सर्व समाज घटकातील पाठिंबा त्यांना मिळत आहे. निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये मी असं सांगेल, ज्या आतापर्यंत ज्या पक्षा प्रस्थापित भाजप आणि काँग्रेस यांनी आतापर्यंत बहुजन समाजाला मतदार म्हणूनच वापरलं. आमच्याच मतावर या देशाचं राजकारण चालतं, आमच्याच मतावर भाजप चालतो, भाजपा पक्ष चालतो. राजकारण आहे आमच्याच मतावर काँग्रेस पक्ष आहे ना, आमच्याच मतावर शिवसेना पक्ष आहे, आमच्याच मतावर राष्ट्रवादी पक्ष आहे, आमच्याच मतावर भाजप पक्ष आहे. म्हणजे आमच्या मतावर तुमचं पक्ष चालतात, आमच्या मतावर या देशाचं राजकारण चालतं, आमच्या मतावरती तुम्ही सत्ता मिळवता. आणि आज हे परिस्थिती असताना आता अशी परिस्थिती आहे की हे आता आमच्याच बळावरती आम्ही स्वतःचं राजकारण स्वाभिमानाचं, आणि आम्हाला सत्तेची भीक नको तर स्वाभिमानाची हक्काची सत्ता हवी. आणि तो मतदार ज्यांनी भाजप आणि काँग्रेसला ज्यांना मतदार म्हणून बघितलं आहे, तो मतदार आता सत्तेचा वाटेदार बनत आहे, तो सत्तेचा हिस्सेदार बनत आहे, वाटेदार बनत आहे, सत्तेचा वाटा मिळवत आहे. म्हणून बहुजनाची स्वाभिमानाची दलित मुस्लिम बहुजनाची राजकीय ताकद निर्माण होणं हे यांच्या पोटात उमटलेला फार मोठा गोळा आहे. हे खरंच दुखणं आहे. हे दुखणं ह्या काँग्रेसचं, राष्ट्र शिवसेनेचं आहे. संग्राम पाटील यांनी वक्तव्य केलं आहे की जाहिरातीबद्दल असं काहीतरी बोलत होते, ते जाहिरात करतात काय असं? मला सांगा, संग्राम पाटलांचे लंडनला बसून व्हिडिओ सोडतात यूट्यूबला, फिल्डवर प्रत्यक्ष समाज जीवनात उतरून त्यांचं काय काम आहे माहीत नाही. लंडनमध्ये बसून हुंटावरून शेळ्या राखण्यात काय अर्थ नाही ना. तू महाराष्ट्रात या बाबा ना, तुम्ही विचारवं स्वतःला म्हणता ना. महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशाच्या राजकारणावर विश्लेषण म्हणून तुम्ही तिथून व्हिडिओ बनवता. तुमचं काही व्हिडिओ चांगला आहे हे मला मान्य आहे, पण आता तुम्ही तिथं बसून तिथं व्हिडिओ बनवून तुम्ही हुंटावरच्या शेळ्या राखून तुम्ही परिस्थिती खरी बघा ना, खरी परिस्थिती बघा. तिथं तुम्हाला कोणीतरी सांगण्यावर, मला सांगा, त्यांनी ते जाहिरात दिली म्हणतात, वंचितची जाहिरात भाजपने केली. संग्राम पाटील का तिथं पैसे वाटाय होते? संग्राम पाटलांना बनवून दिली जाहिरात. संग्राम पाटील का त्या जाहिरातीचे पैसे वाटप आहे होते? कुणीतरी सांगण्यावरून कुणीतरी माहिती पुरवली असेल, इथल्याच प्रस्थापित दलालाने काही कामच्या ती माहिती, आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही बोलायचं. इथं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गरीब सर्वसामान्यातल्या शेवटच्या माणसाचा अभिप्राय घ्या. संग्राम पाटील आज वंचित मेलेली मडी उकरत बसू नका हो, मला सांग. आणि मग त्या एजन्सीकडून काँग्रेसची जाहिरात नाही का गेली, राष्ट्रवादी शिवसेनेची जाहिरात केली, त्याच्यावर का संग्राम पाटील बोलत नाही? मग वंचितला ना बाळासाहेब आंबेडकरांनाच का टार्गेट केलं जातं? तर इथं या आधी आणि त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा वस्तुस्थिती बघा, खरं बघा. आणि मला सांगा, मेलेली मडी उकरायचं जर असेल तर काँग्रेसची मेलेली वडी जर उकरायची म्हणलं तर EVM मशीन आज मनुस्मृती आहे. मनुस्मृतीचं दुसरं नाव आहे EVM मशीन. आणि त्याद्वारे मला सांगा, कुणी आणली EVM मशीन कुणी आणली देशात? 1980ला काँग्रेसनं आणली ना, आणि 2009ला काँग्रेस आणि भाजपनं EVM मशीनच्या माध्यमातून दोघांमध्ये सत्ता मिळण्याच्या साठोलोट झालं आहे. याच्यावर बोलणार का संग्राम पाटील? याच्यावर बोलणार का विशंभर चौधरी? याच्यावर बोलणार का असीम सरोदे? याच्यावर बोलणार का निखिल वागळे? याच्यावर बोलला का आमचे प्रस्थापित जे काय अतिशहाणा करायला, शहाणपणा सल्ला द्यायला लागले, त्याच्यावर बोलणार का? जास्तीत जास्त संविधानाची मोडतोड कोणी केली? काँग्रेसनंच केली ना. खाजगीकरण आणलं. मला सांगा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अतिशय दुर्दैव आहे देशाचं. ज्यांनी भारताला संविधान दिलं, संविधानाच्या माध्यमातून लोकशाही भारत दिला. भारतीय लोकशाहीचे शिल्पकार आणि राष्ट्र निर्माते असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीमध्ये या देशानं आणि सगळ्यात मोठा असणाऱ्या काँग्रेस पक्षानं बिनविरुद्ध निवडून द्यायला पाहिजे होतं. पण भया घटनाकार लोकशाहीच्या शिल्पकाराला आणि भारतीय घटनेच्या शिल्पकाराला काँग्रेसच्या रणनीतीनं पराभव पत्करला. काँग्रेसनं पराभव केला बाबासाहेब. आणि तोच प्रयोग आता त्यांचेच नातू असणारे
आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल तोच प्रेम वापरतोय. अकोल्यामधून त्यांना पाडण्यासाठी आणि भाजपला विजय करण्यासाठी उमेदवार दिला जातो. तीच रणनीती. आणि हे कसले संविधान वाचवणारे? संविधान वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करणारी लोक आहेत याच्यावरती. आणि दुसरं त्यात मला म्हणायचं आहे की बघा, एक निर्भय बनो म्हणून ते पत्र दिलेलं आहे. एका बाजूला महात्मा गांधीचं रेखाचित्र ते रेखाटलेलं आहे आणि तिथं खाल्लेलं आहे निर्भय बनो, आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो तर चांगला टाकायचा. ही तर तुमची विकृत दिसती. ही तर तुमची नियत किती खराब आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल. निर्भय बनवाल्याची फोटोसुद्धा चांगला टाकला, शिवाजी महाराजांचा ओळखूच होता, आणि शेजारी बाबासाहेब आंबेडकर टाकले. निर्भय बनवाले हे विश्वंभर चौधर हे खोटारडे आहेत, दिशाभूल करणार आहेत. गांधीवाद वाचवण्यासाठी आंबेडकर चळवळीचा गैरवापर करणारी लोक आहेत. आणि निर्भय बनाते हेच बाबा, तुम्ही खऱ्या अर्थानं संविधानच वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं यांनी आता बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आमची दिशाभूल करू नये, आमचा बुद्धिभेद करू नये. आणि ह्या निर्भय बनून आमच्याच लोक आम्ही आता टिळणी पथक बना, कुणी बी सांगते त्याचं लगे हुरळून जाऊ नका, त्याची चिकित्सा करा. हे सारे लबाड लांडगे आहेत, हे सगळे लबाड लोक आहेत, हे सगळे भामटेगिरी करणारी लोक आहेत. आणि म्हणून या सारे मग संग्राम पाटील असतील, असीम सर्वोदय मला सांगा चांगलं ब्रेक